नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण क्रोमॅटोग्राफी जे काही पार्टिशन कोएफिशियंट हा जो टर्म असतं क्रोमॅटोग्राफीमध्ये ते आपण डिस्कस करणार आहोत. आणि तसंच हा जो आपण टॉपिक डिस्कस करतो आहे त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. चला आता माझ्यासोबत सुरुवात करूयात. सर्वात प्रथम जे काही पार्टिशन कोएफिशियंट हे काय आहे ते सर्वप्रथम डिनोट केलं जातं केने. ही की कन्सेप्ट असते क्रोमॅटोग्राफीमध्ये, जेणेकरून जे काही कंपोनंट असतील त्याचं डिस्ट्रीब्युशन होईल दोन फेजेसमध्ये, म्हणजे स्टेशनरी फेजमध्ये आणि मोबाईल फेजमध्ये. आणि याच्यामध्ये जे काही क्रुशल रोल आहे तो काय असतो, सेपरेशन असतो. म्हणजे कंपोनंटचं जे काही मिक्सचर आहे त्यातले कंपोनंट जे काय असतील त्याला सेपरेशन करण्यासाठी. आणि जर एखाद्या वेळेस जर आपण पार्टिशन कोएफिशियंट पूर्णपणे अंडरस्टँड केलं, जेणेकरून ते ऑप्टिमाइज करण्यासाठी जे काही क्रोमॅटोग्राफी टेक्निक असेल त्याला इन्फ्लुएन्स करण्यासाठी किंवा रिटेन्शन किंवा व्होल्युशन ऑफ अ कंपाऊंड करण्यासाठी मदत करतं. तर आता मेनली हे जे काही पार्टिशन कोएफिशियंट काय आहे ते आता पाहूयात. तर पार्टिशन कोएफिशियंट हा एक रेशो असतो, कॉन्सन्ट्रेशन असतं सोल्यूटचं इन द स्टेशनरी फेज आणि टू इट्स कॉन्सन्ट्रेशन इन द मोबाईल फेज ॲट इक्विलिब्रियम. म्हणजे एकाच वेळेस जे पार्टिशन कोएफिशियंट म्हणजे काय असतं, एखाद्या रेशो किंवा एखाद्या सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन असेल जे की आपल्याला मोजायचं आहे, म्हणजे जे काही कंपाऊंड तो पण आपल्याला ॲनालाइज करायचं असेल त्याचं त्या सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन हे स्टेशनरी फेजमध्ये आणि कॉन्सन्ट्रेशन मोबाईल फेजचं इक्विलिब्रियममध्ये, हे त्याचं रेशो म्हणजे पार्टिशन कोएफिशियंट. तो फॉर्म्युला जर पाहिला तर के इज इक्वल टू कंपाऊंड इन द मोबाईल फेज अपॉन कंपाऊंड इन द स्टेशनरी फेज. म्हणजे जे काही मोबाईल फेज असेल त्याच्यामध्ये त्याचं इक्विलिब्रियम काय, त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, तसंच जे काही स्टेशनरी फेज असेल त्याच्यात जे काही सॉल्यूट आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे स्टेशनरी फेजला ते डिटरमाइन याच्यामध्ये केलं जातं. तर स्टेशनरी फेज हे जे काय आहे ते सॉलिड असतं किंवा लिक्विड फेज असतं. पण मग काय असतं, हे स्टेशनरी म्हणजे त्याच्यावर नावातच आहे की ते मुवेबल नसतं, ते एकाच जागी, म्हणजे ते पॅकिंग मटेरियल असतं. आणि जे काही मोबाईल फेज असतं त्याच्या मोबाईल म्हणजे मोबिलिटी, म्हणजे ते मूव करू शकतं स्टेशनरी फेजमध्ये आणि कंपाऊंडला तो कॅरी करू शकतो. तसंच जर आपण फिजिकल एक्झामिनेशन जर पाहिलं, ज्या वेळेस हाय पार्टिशन कोएफिशियंट असतं त्यावेळेस काय होतं, ते मेनली स्टेशनरी फेजला प्रिफर करतं. कारण की ते त्याचं मायग्रेशन असेल ते स्लो होतं. जे काही क्रोमॅटोग्राफी कॉलममध्ये ज्यावेळेस लो पार्टिशन कोएफिशियंट असतं तो डायरेक्टली जे काही मोबाईल फेजमध्ये जातो आणि ते जे काही सोल्युबल असेल तो क्विकली मूव होण्यामध्ये, आणि ज्या कॉलममध्ये जे काही क्रोमॅटोग्राफी कॉलम आहे त्याच्यामध्ये तो नीट मूवेबल होतो. आणि ज्यावेळेस पार्टिशन कोएफिशियंट हे क्लोज टू 1 असेल, म्हणजे क्लोज टू 1 म्हणजे 1च्या जवळ असेल दोघांची रेंज, ज्यावेळेस मग इक्वली डिस्ट्रीब्यूट केलं जातं स्टेशनरी फेजमध्ये सुद्धा आणि मोबाईल फेजमध्ये सुद्धा. पण ज्यावेळेस हायर कॉन्सन्ट्रेशन असतं ते जे काही सोल्युबल असतील ते स्लो मायग्रेट होतात. ज्यावेळेस लो असतं त्यावेळेस ते इझिली मायग्रेट होतात. आणि जे काही पार्टिशन कोएफिशियंट असेल ते क्लोज टू 1 असेल त्यावेळेस इक्वली डिस्ट्रीब्यूट केलं जातं स्टेशनरी फेजमध्ये पण आणि मोबाईल फेजमध्ये पण. म्हणजे इक्वली अमाऊंटमध्ये ते जे काही कंपाऊंड असतील किंवा सोल्युबल असतील ते मायग्रेट होतात. तसंच जर आपण याचे रोल पाहिले तर सेम रोल आहे. ज्यावेळेस हायर के असतं त्यावेळेस स्टेशनरी फेजमध्ये त्याचं इंटरॅक्शन होतं आणि त्याची जी काही ट्रॅव्हलिंगची जी काही स्पीड असेल तो स्लो होतो. आणि लोअर केमध्ये तो ग्रेटर प्रेफरन्स कोणाला देतो, मोबाईल फेजला. कारण की त्यावेळेस फास्टर म्हणजे इझिली तो मुवेबल त्या कॉलममध्ये होऊ शकतो. आणि ज्यावेळेस इंटरमिडिएट असतं, ज्यावेळेस पार्टिशन जे काय असेल कोएफिशियंट असेल के असेल तो कॉम्पोनंटचं जे काही नियर बाय 1 असेल त्यावेळेस तो मॉडरेट इंटरॅक्शन दाखवतो दोघी फेजमध्ये आणि बॅलन्स रिटेन्शन टाईम आपल्याला तिथे पाहायला मिळतो. तर कोणकोणते फॅक्टर याच्यामध्ये मेनली जे काही आहे पार्टिशन कोएफिशियंटला ते इफेक्ट करत आहे किंवा इन्फ्लुएन्स करत आहे ते आपण पाहूयात. तर पहिलं जे काही फॅक्टर आहे ते सोलॅबिलिटी. सोलॅबिलिटी काय करतं, हे जे काही पार्टिशन कोएफिशियंट आहे ते
मेनली सोलॅबिलिटीवर डिपेंड आहे, जेणेकरून जे काही कंपाऊंड असतील ते स्टेशनरी फेजमध्ये आणि मोबाईल फेजमध्ये किती सोल्युबल आहे ते पाहिलं जातं. कंपाऊंड जे काही असतील किंवा जे काही स्टेशनरी फेजमध्ये किंवा जे सोल्युबल असतील ते स्टेशनरी फेजमध्ये जर मोर सोल्युबल असतात, ज्यावेळेस त्याचं जे काही व्हॅल्यू असेल किंवा जी के व्हॅल्यू असेल ती हायर असते. ज्यावेळेस सोल्युबल हे केव्हा होतात की ज्यावेळेस स्टेशनरी फेजमध्ये त्याची सोलॅबिलिटी असेल किंवा जी काही हायर असेल व्हॅल्यू त्याची, त्यावेळेस ते मोर सोल्युबल असतं. आणि पोलॅरिटीचा जर विचार केला तर पोलर क्रोमॅटोग्राफी सिस्टीममध्ये जे काही नॉर्मल फेज जे काही क्रोमॅटोग्राफी आहे त्याच्यामध्ये जर हायर जर के असेल तर ते स्ट्रॉंगली स्टेशनरी फेजकडे जातं, इंटरॅक्ट होतं. आणि जे काही नॉन पोलर जे काही असतील क्रोमॅटोग्राफी सिस्टीममध्ये ते मेनली आपल्याला मोबाईल फेजकडे वळलेलं पाहायला मिळतं, किंवा जे हायर के व्हॅल्यूला आहे त्याला एक्झिबिट करण्यासाठी ते आपल्याला पाहायला मिळतं जे काही कंपाऊंड असतील. त्यानंतर टेम्परेचरचं जर फॅक्टर आपण पाहिलं, सोलॅबिलिटीवरती याचा परिणाम होतो, अफेक्ट पडतो. ज्यावेळेस जे काही फेजेसमध्ये दोघे फेजेसमधून तो जातो आहे त्यावेळेस त्याच्यावरती अफेक्ट होतो. ज्यावेळेस टेम्परेचर इन्क्रीज होतं त्यावेळेस पार्टिशन कोएफिशियंट हा ऑब्वियसली डिक्रीज होतो आणि जे काही तो कंपाऊंड असेल तो मूव्ह होऊ शकेल, फ्रीली मूव्ह होतो मोबाईल फेजमध्ये. आणि स्टेशनरी फेजमध्ये जर पाहिलं तर त्याचं जे काही नेचर वगैरे आहे स्टेशनरी फेजचं, त्याची पोलॅरिटी असेल, सरफेस एरिया असेल किंवा ॲफिनिटी असेल, ती इन्फ्लुएन्स होते. ज्यावेळेस त्याचं ते कंपाऊंडचं जे काही बिहेवियर असेल त्याच्यानुसार त्याचे जे काही इन्फ्लुएशन वगैरे असेल ते स्टेशनरी फेजचं आपल्याला पाहायला मिळतं. तर आता आपल्या ॲप्लिकेशन आता पाहूयात. हे पार्टिशन कोएफिशियंटचा क्रोमॅटोग्राफी कॉलममध्ये किंवा क्रोमॅटोग्राफी टेक्निकमध्ये त्याचं कसं ॲप्लिकेशन किंवा त्याचा यूज हा होत असतो. तर सॅम्पल जे काही इफिशियन्सी असेल किंवा सेपरेशनची जी काही इफिशियन्सी असेल ती याच्यात डिटरमाइन केली जाते. जे काही क्रोमॅटोग्राफी मेथडमध्ये आपल्याला माहिती आहे की सेपरेशन वगैरे केलं जातं, तर मग जे काही पार्टिशन कोएफिशियंट हे जे काही आहे ते इझिली सेपरेट करण्यासाठी कंपाऊंडला वापरलं जातं. आणि वेगवेगळे जे काही डिफरंट जे काही पार्टिशन कोएफिशियंट आहे त्याचा वापर करून ते इझिली सेपरेट होतं. आणि जर हे जे काही सेपरेशन आहे त्याचं ऑप्टिमायझेशन करायचं असेल तर स्टेशनरी फेज आणि मोबाईल फेज हे सुटेबल असतं आणि ज्याच्यामुळे त्याचं ऑप्टिमायझेशन करायला किंवा सेपरेशन करायला कंपाऊंडचं ते इझी पडतं. त्याच्यानंतर जर पाहिलं क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस ज्यामुळे होतं, जे काही पार्टिशन कोएफिशियंट आहे ते काय करतं, क्वांटिफाय करतं. जे काही कंपाऊंडचं जे काही कॉन्सन्ट्रेशन असेल ते इक्वली डिस्ट्रीब्यूट झाले का नाही दोघी फेजमध्ये ते क्वांटिफाय करण्याचं काम हे जे काही पार्टिशन कोएफिशियंट आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. तसंच जर आपण एक्झाम्पल जर पाहिलं तर रिव्हर्स स्पेस क्रोमॅटोग्राफीमध्ये जे काही स्टेशनरी फेज असतं हे नॉन पोलर असतं, जेणेकरून जे काही हायड्रोकार्बन चेन असतील किंवा ते सिलिकाने ते बॉन्ड केलेलं असतं. आणि मोबाईल फेज हे युजली पोलर असतं, जे काही वॉटर मिसिबल जे काही सॉल्वंट असतात ते वापरलेले असतात. आणि ज्यावेळेस कंपाऊंड हे हायर पार्टिशन कोएफिशियंट असतं किंवा नॉन पोलर असतं ते इंटरॅक्ट करतात स्टेशनरी फेजसोबत आणि त्याच्यामुळे त्याचे काही इल्युएशन वगैरे असेल किंवा सेपरेशन असेल ते आपल्याला लेटर म्हणजे थोडं कमी झालेलं पाहायला मिळतं. त्याची जी काही मूव्हमेंट असते ती कमी होते. आणि ज्यावेळेस तो पोलर कंपोनंटसोबत किंवा लो पार्टिशन कोएफिशियंट असेल त्यावेळेस तो लेस इंटरॅक्ट होतो स्टेशनरी फेजला आणि मोर इंटरॅक्ट होतो मोबाईल फेजला, जेणेकरून त्याचे इल्युएशन असेल ते अर्लियर होतं, ते लवकर आपल्याला पाहायला मिळतं. तर ॲप्लिकेशनचं जर पाहिलं तर रिटेन्शन टाईम किंवा सेपरेशन इफिशियन्सीमध्ये याचा वापर होतो. जे काही क्रोमॅटोग्राफी टेक्निकमध्ये त्याचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी जे काही कंपाऊंडचं डिस्ट्रीब्युशन नीट व्हावं दोघी फेजमध्ये, स्टेशनरी फेज आणि मोबाईल फेजमध्ये. तसंच जर आपण पाहिलं ते जे काही क्रोमॅटोग्राफिक ॲनालिसिसमध्ये क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह दोघी ॲनालिसिस करण्यासाठी याचा जास्त प्रमाणामध्ये वापर हा केला जातो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काही पार्टिशन कोएफिशियंट हा जो काही टर्म आहे म्हणजे त्याला आपण डिनोट करतो केने, तो आपण डिस्कस केला. तर मेनली हे पार्टिशन कोएफिशियंट काय आहे, दोघी म्हणजे जे काही फेज असेल, स्टेशनरी फेज असेल, मोबाईल फेज असेल, त्याच्यामध्ये जर हायर झालं तर ते स्टेशनरी फेजकडे जातं आणि स्लो स्पीड होतो. लोअर झालं तर ते मोबाईल फेजकडे जातं, इझिली जे काही मूवेबल ते होऊ शकतं. आणि ज्या वेळेस जी काही पार्टिशन कोएफिशियंट असेल ते इक्वली डिस्ट्रीब्यूट होतं त्यावेळेस स्टेशनरी फेज आणि मोबाईल फेजमध्ये ते इक्वली म्हणजे तो जर नियर बाय 1 असेल तर तो इक्वली डिस्ट्रीब्यूट होतो
स्टेशनरी फेजमध्ये सुद्धा आणि मोबाईल फेजमध्ये सुद्धा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.